तर पहिला प्रश्न आपण हा घेऊ, गॅजेट बदलल्यानंतर नावात जे बदल करतात, ही भानगड काय आहे ते आपण पहिला बघू आणि त्याचा क्रिमिनल्सला काय फायदा होतो. त्यासाठी उत्तर असं आहे, की तुम्ही गॅजेटमध्ये तुमचं नाव बदललं म्हणजे ते रेकॉर्ड राहिलं. तुमचं नाव काय होतं, तुम्ही मूळचे कुठले आहात, आपल्या गव्हर्नमेंट प्रिंटिंग प्रेस जे आहे मुंबईला चर्नी रोडला तारापूरवाला एक्वेरियमच्या बाजूला, तिथे ते फॉर्म्स मिळतात. ते फॉर्म्स जर तुम्ही बघितले, त्याचा मसुदा बघितला, तर ते पूर्ण तुमचा इतिहास, हिस्ट्री लिहून तुम्हाला नाव बदलण्याची गरज का वाटते ह्याच्याबद्दलचाही एक कॉलम असतो. त्याच्यामध्ये बहुतांशी लोक आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, जो याच्यात स्वातंत्र्य दिलेलं आहे घटनेमध्ये, की मला असं वाटतं की माझं नाव हे जे ठेवलं गेलेलं आहे ते थोडंसं अपमानकारक आहे, थोडंसं चुकीचं वाटतं मला, ते व्यवस्थित नाही. आता त्यावेळी जे झालं ते झालं, तेव्हा मी 4-5-6 वर्षाचा होतो, शाळेचा दाखला घेतला तेव्हा. पण आता मला या नावामध्ये असा असा बदल पाहिजे आणि आय वॉन्ट टू बी कॉल्ड बाय धिस नेम. मला या नावाने संबोधलं जावं असं मला वाटतं. आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याखाली अनुच्छेद 19 मध्ये हा तुमचा मूलाधिकार आहे, तुमचा हक्क आहे, मूलभूत हक्क आहे. आणि असं असताना तुम्हाला ती परवानगी दिली जाते. आता एकदा तुमचं नाव गॅजेटमध्ये प्रसिद्ध होऊन चेंज झालं, बदललं, त्याला विशेष प्रक्रिया लागत नाही. परंतु त्या फॉर्ममध्ये तुमच्या नावाच्या मागचे जे सगळे डिटेल आहेत ते डिजिटली स्टोअर केले जातात आजच्या तारखेला. आणि हा जो भ्रम आहे की नाव बदललं म्हणजे आपलं ट्रॅकिंग होणार नाही, उलट नाव बदललं तर तुमचं ओरिजिनल नाव काय होतं याच्यावरून तुमचं ट्रॅकिंग होण्याची शक्यता आहे. जे क्रिमिनल दुसऱ्या नावाने, तिसऱ्या नावाने, 4-5 नावं दुसरी धारण करून पासपोर्ट्स काढतात, ट्रॅव्हल डॉक्युमेंट्स काढतात, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, एका देशातून दुसऱ्या देशात जातात, ते अशा प्रकारचं कुठेही गॅजेट पब्लिश करत नाही. म्हणून हा भ्रम थोडासा काढून टाका की गॅझेटमध्ये रीतसर पद्धतीने कॉन्स्टिट्युशनली दिलेल्या अधिकाराचा वापर करून, हक्कांचा वापर करून, शासनाच्या प्रक्रियेनुसार जे नाव बदल केले जातात त्याचं ट्रॅकिंग उलट सोपं आहे. सोपं कसं आहे की तुमचं ओरिजिनल नाव हे आहे, तुमचं ओरिजिनल राहण्याचं ठिकाण आहे. आता बरेच काही आमचे मित्रही आहेत जे वेगवेगळी आडनावं लावतात. एक हे आलेली आहे की गायकवाड असेल त्याला दुसरं नाव लावायचं, कांबळे असेल त्याला काहीतरी दुसरं नाव ठेवायचं. काही लोक सिंधी, पंजाबी, काही ब्राह्मण धार्जिणी आडनावं आहेत, ती नावं ठेवून घेण्यामध्ये स्वारस्य मानतात आहे. कश्यप वगैरे सारखे जे बदल आहेत, कांबळेचे कश्यप वगैरे झालेले, असे बरेचसे प्रकार आहेत. तर इथे तुमचं आधीचं सगळी हिस्ट्री, आताचं नाव, ह्यामध्ये एक सांधा आहे, यामध्ये एक कनेक्शन आहे आणि ते कनेक्शन केव्हाही उघड होऊ शकतं. नॅशनल आणि इंटरनॅशनल डाटा हा जर गव्हर्नमेंट गॅजेट मध्ये नाव पब्लिश झालं तर ते तिथं जात असतं. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात मुंबईमध्ये जर नाव बदललं, त्याप्रमाणे तुम्ही तुमचे सर्टिफिकेट्स आधीचे होते त्याच्या ऐवजी तुम्ही हे नाव वापरायला लागले, तर त्याच्यामध्ये कायदेशीर अडचणी अशा येतात की खूप ठिकाणी तुमची अडवणूक केली जाते. तुमचं खरं नाव हे आहे त्याचं प्रमाणपत्र आणा म्हणजे तुम्हाला परत ती प्रमाणपत्र जुनी आणावी लागतात. हल्ली एक नवीन प्रघात आलेला आहे की लोक आडनाव लावत नाही. अमित कुमार, अशोक कुमार अशा नावानीच स्वतःला ओळखलं जावं. आडनावामध्ये काय आहे म्हणून ते आडनावं लावत नाही. आडनावं न लावण्याचं कारण त्याच्यामध्ये जात लपवली जाते असं एक त्यांचं हे आहे. पण अनेक ठिकाणी ते तुमच्या ओरिजिनल डॉक्युमेंट्सवर भर देतात, तेव्हा तुम्हाला अपरिहार्यपणे ते जुने तुमचे जे रेकॉर्ड आहे ते आणावं लागतं, दाखवावं लागतं किंवा गॅझेटमध्ये नाव बदलण्याआधी त्या ठिकाणी ते सबमिट करावं लागतं. गॅझेटमध्ये नाव बदललं म्हणजे ते नॅशनल डिजिटल डाटामध्ये आलं आणि असा डाटा, अधिकृत डाटा हा नेटवर, हा गुगलवर, हा त्यांच्या साईटवर उपलब्ध होऊ शकतो किंवा मग आरटीआय मध्ये जर तुम्ही याची माहिती घेतली तर ती माहिती तुम्हाला आरामात मिळू शकते. आता हा सगळा भाग बघितल्यानंतर जो प्रश्नाचा दुसरा भाग आहे की जे क्रिमिनल आहे त्यांना त्याचा फायदा होतो का, तर अजिबात होत नाही. मी माझ्या कारकिर्दीमध्ये असा एकही क्रिमिनल बघितला नाही की ज्यांनी दुसऱ्या बोगस नावाने पासपोर्ट इश्यू केले
आणि त्याच्यासाठी त्यांनी गॅजेटमध्ये नाव बदलून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली. असं होत नाही. उलट गॅजेटमध्ये नाव बदलणं हे एक सरकारी दरबारी तुमचं रेकॉर्ड कायम करणं हे लक्षात घ्या. आणि गॅजेटचा काही संबंध नसताना नुसतं कुठलं तरी एक खोटं नाव धारण केलं, जे टेररिस्ट कॅम्पमध्ये आपण पाकिस्तानचे जे लोक बघतो त्यांचं 1 उर्फ 2 उर्फ 3 उर्फ 4 5 अशी नावं असतात. हे उर्फ जे लावलेले असतात, तुम्हाला वाटतं हे गव्हर्नमेंट गॅजेटमध्ये नाव पब्लिश केलेली लोक आहेत? अजिबात नाही. क्रिमिनल आणि गव्हर्नमेंट गॅजेटमध्ये नाव पब्लिश करून घेणं, मला वाटतं याचा दुरान्वयानेही संबंध येत नाही. या बाबतीत आपण कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स बघितल्या तर तो अधिकार आहे. तुम्ही हे करू शकता. तो राज्याला तुमचं नाव डिजिटली स्टोअर करण्याचा अधिकार आहे. म्हणून गॅजेटमध्ये नाव बदलून क्रिमिनल लोक ट्रॅकिंग आपलं होणार नाही या दृष्टीने प्रयत्न करतात आणि ते यशस्वी होतात का? तर त्याचं उत्तर आजच्या डिजिटल टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये नाही, असं स्पष्ट आहे. दुसरा प्रश्न की आतापर्यंत 2014 पासून किती घटना दुरुस्त्या झाल्या? साधारण 8 ते 9 वेळा घटना दुरुस्त्या झालेल्या आहे. टोटल घटना दुरुस्त्या 105 आतापर्यंत झालेल्या. या घटना दुरुस्तीचा टेबल अख्खा, पहिली घटना दुरुस्ती तुम्हाला 18 जून 1951 ला झालेली दिसेल आणि 105वी घटना दुरुस्ती जी आहे ती 10 ऑगस्ट 2021 ला झालेली आहे. आता या सगळ्या घटना दुरुस्ती जर बघितल्या तुम्ही क्रमाक्रमाने गेला तर तुम्हाला तारखेसह 2014 नंतर झालेल्या घटना दुरुस्ती लक्षात येईल. त्याच्यामध्ये प्रामुख्याने 102, 103, 104 ज्याच्यामध्ये अँग्लो इंडियन लोकांचं रिझर्वेशन रद्द करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये 10% इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लाससाठी रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे. बहुतांशी आपल्या 2014 नंतर झालेल्या ज्या घटना दुरुस्ती आहे त्या घटना दुरुस्ती तुम्हाला हा रिझर्वेशनशी संबंधित घटना दुरुस्ती असल्याचं जाणवतं. कारण या घटना दुरुस्तीतून एक सिद्ध होतं की या काळामध्ये एवढ्या घटना दुरुस्ती तुमचं रिझर्वेशन, तुमची जात पात याच्यामध्ये कसं झालेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही 2014 नंतरच्या सगळ्या घटना दुरुस्ती बघता, तर जशी 102वी घटना दुरुस्ती आहे, 102वी घटना दुरुस्ती म्हणते कॉन्स्टिट्यूशनल स्टॅटस टू नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस. जसं मी नेहमी सांगत असतो की अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, तसा मागास जाती आणि मागास जमाती असा उल्लेख नाही आहे, मागास वर्ग असा उल्लेख आहे. आणि म्हणून त्यांच्यासाठी नॅशनल कमिशन स्थापन केलेलं आहे. पण नॅशनल कमिशनला हा उल्लेख नसल्यामुळं कॉन्स्टिट्यूशनल दर्जा आहे का? तर नाही आहे. आणि म्हणून 102वी घटना दुरुस्ती करावी लागली, ज्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस टू नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस हे देण्यात आलं. म्हणजे त्याला कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस दिलं. हे कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस देताना ही घटना दुरुस्ती वेगळी करावीशी वाटली, परंतु अनुच्छेद 16 असतील किंवा बाकीचे जे सगळे मागास वर्ग शब्द ज्याच्यामध्ये आलेले सगळे भारतीय संविधानातले अनुच्छेद असतील, त्या अनुच्छेदांमध्ये कुठेही हा बदल करण्यात आलेला नाही. तो बदल झाला पाहिजे. तो बदल होत नाही तोपर्यंत मागासवर्गीयांची, विशेषतः ओबीसींची जनगणना जातनिहाय होऊ शकत नाही. ही जी घटना दुरुस्ती 102वी, त्याच्यावर भरपूर ओहापोह झाला, कथ्याकूट झाला की ही अपुरी घटना दुरुस्ती आहे. अशा प्रकारच्या बऱ्याच घटना दुरुस्ती तुम्हाला या कालावधीमध्ये 2014 ते 2021 पर्यंत दिसून येतील. आत्ताशी जर तुम्ही नुसतं गुगल ओपन केलं आणि कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट्स चार्ट एवढं जरी तुम्ही त्याच्यावर टाईप केलं तर पूर्ण घटना दुरुस्तीचा चार्ट तुमच्या समोर येतो. या चार्ट मध्ये अनुक्रमांक आहे, या चार्ट मध्ये घटना दुरुस्तीची तारीख आहे, तिसऱ्या कॉलम मध्ये किती नंबरची घटना दुरुस्ती आहे ते आहे, चौथ्या कॉलम मध्ये या घटना दुरुस्तीने कुठलं अनुच्छेद प्रभावित झालेलं आहे किंवा कुठल्या अनुच्छेदामध्ये काय गोष्ट टाकण्यात आलेली आहे किंवा कुठली गोष्ट निरसित केलेली आहे, काढून टाकण्यात आलेली आहे त्याचा उल्लेख आहे. आणि 5व्या कॉलम मध्ये या घटना दुरुस्तीने काय काय कुठल्या कुठल्या गोष्टीवर परिणाम झालेला आहे त्याचं विवरण आहे, त्याच्याबद्दलचा मसुदा दिलेला आहे. तर हा चार्ट गुगलवर उपलब्ध आहे, तसा तो तुम्ही बघून घ्या. प्रश्नकर्त्याला जो प्रश्न असेल
आणि हे पाचही कॉलम जर तुम्ही प्रत्यक्ष त्या घटना दुरुस्तीच्या चार्ट मधले वाचून काढले तर तुमच्या लक्षात येईल घटना दुरुस्ती कुठे कुठे कशी कशी काय काय झाली. आता प्रश्न राहिला, आपण हे घटना दुरुस्तीचं जे काम आहे हे याचं विवेचन जे आहे घटनेमध्ये अनुच्छेद 368 वर अजून पोहोचायचो आहोत. 368 मध्ये याची सविस्तर चर्चा आणि विवेचन आपण निश्चितपणे करणार आहोत. घटना दुरुस्ती या क्रमाक्रमाने 3 प्रकारच्या असतात. एक तर साधी मेजॉरिटी, सिंपल मेजॉरिटी ज्याला म्हणता येईल, म्हणजे 10तले 6 लोक, सिंपल मेजॉरिटी. काही घटनेच्या तरतुदी या सिंपल मेजॉरिटीने दुरुस्त करता येतात दोन्ही सभागृहामध्ये संसदेच्या, कारण घटना दुरुस्ती हा संसदेचा प्रेरोगेटिव्ह आहे, त्यांचा हक्क आहे, त्यांचा अधिकार आहे. साध्या मेजॉरिटीने घटना दुरुस्ती होतात. त्या घटना दुरुस्तीचा परिणाम कशावर होतो त्यावरून हा साधेपणा आणि विशेषपणा त्यांचा ठरतो. दुसरी घटना दुरुस्ती आहे, तिची प्रक्रिया जर बघितली तर त्या घटना दुरुस्तीला विशेष मेजॉरिटी पाहिजे. म्हणजे सभागृहातल्या प्रत्येक सभागृहातल्या सभासद संख्येच्या एवढे एवढे सदस्य पाहिजेच असं निर्धारित केलं जातं. तेवढे सदस्य ही सिंपल मेजॉरिटी म्हणून समजले जात नाही, तर 3/4 मेजॉरिटी किंवा 75% किंवा काही ठिकाणी 80% लोक हजर आणि बहुमत असं पाहिजे. याला आपण विशेष घटना दुरुस्ती म्हणतो. साध्या मेजॉरिटीने होणारी आणि विशेष मेजॉरिटीने होणारी घटना दुरुस्ती. आणि तिसरा शेवटचा प्रकार आहे काही अति महत्वाचा, ज्याच्यावरून संपूर्ण देशाचं जनजीवन प्रभावित होणार, जिथे मूलभूत हक्कांची पायमल्ली होऊ शकते किंवा मूलभूत हक्कांमध्ये काही अजून हक्क प्रदान केले जाऊ शकतात. अशा वेळी संसदेने केलेली घटना दुरुस्ती ही तोपर्यंत घटना दुरुस्ती मानला जात नाही जोपर्यंत भारतातल्या असलेल्या 29 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांपैकी मेजॉरिटी लोक त्यांना सपोर्ट करत नाही. म्हणजे भारतातल्या सगळ्या राज्यामध्ये त्यांच्या विधानमंडळामध्ये जोपर्यंत ही घटना दुरुस्ती बहुमताने पारित केली जात नाही आणि अशा राज्यांची संख्या 2/3 एवढी असेल तरच ती घटना दुरुस्ती होते. ही तिसरी घटना दुरुस्ती आहे. तर पहिली, दुसरी, तिसरी आपण जर बघितली तर तिसरी घटना दुरुस्ती ही जास्त कठीण आहे. आता कुठल्या बाबतीत कुठली घटना दुरुस्तीची प्रक्रिया लागू पडते याचा डिटेल अभ्यास किंवा याचं विवेचन, सखोल विवेचन आपण 368 हा अनुच्छेद घटना दुरुस्तीबद्दलचा जेव्हा बघू तेव्हा आपण करू. या प्रश्नाचा रुख मला असा दिसतो एकंदर की 2014 नंतर काय झालेले आहे आणि ह्या कशा कशा झालेल्या आहेत त्याची माहिती कुठे मिळेल. प्रश्नकर्त्याला मला वाटतं 2014 नंतरच्या झालेल्या घटना दुरुस्तींमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. पण त्या आधीच्या घटना दुरुस्त्या ज्यांनी संविधानाच्या मूळ ढाच्यावर आघात केलेला आहे त्या सुद्धा याहून महत्वाच्या आहेत हे लक्षात घ्या. या 2014 नंतर झालेल्या 8-9 घटना दुरुस्त्या ज्या आहेत त्या जर आपण बघितल्या तर या बहुतेक रिझर्वेशन, कास्ट ओरिएंटेशन याच्यावर चाललेल्या आहे. आणि तज्ञांची अशी मतं आहेत त्या बाबतीत की या घटना दुरुस्तींमुळे समाजाचं जातनिहाय विघटन होऊ घातलेलं आहे काय, असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. हा 2014 नंतरचा कालखंड जो बीजेपी सरकारचा केंद्रीय सत्तेतला कालखंड आहे, त्या कालखंडामध्ये हे होत आहे का, असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर देताना आपल्याला एक छोटीशी घटना जी नजरेआड अजिबात करता येणार नाही ती म्हणजे 2017 साली केंद्र शासनाने जस्टिस रोहिणी कमिशनची स्थापना केलेली आहे. आणि जस्टिस रोहिणी कमिशनच्या स्थापनेनंतर त्यांचा अहवाल 6 महिन्यात येणं आवश्यक होता. जस्टिस रोहिणी कमिशनचं काम किती प्रकारच्या मागास वर्गीय जाती आहेत आणि त्या जातींचं विभाजन हे आपल्याला त्रिमितिक किंवा चतुर्मितिक लावून
4 खंडांमध्ये किंवा 3 खंडांमध्ये विभाजन करता येणं शक्य आहे का? हा सुद्धा भाग कॉन्स्टिट्यूशनमध्ये, घटनेमध्ये, संविधानात दाखवण्यासाठी रिझर्वेशनच्या साठीच आहे. आरक्षणासाठीच आम्ही हे करतोय, असं एका बाजूला म्हटलं जातं. दुसऱ्या बाजूला मातृसंस्था केंद्र शासनाची म्हणते, की आरक्षण मुक्त भारत असला पाहिजे. या द्वंद्वांमध्ये संभ्रमाची परिस्थिती निर्माण करण्याचाही एक कट आहे, तोही आपल्या लक्षात येतो. आणि मग दर 6 महिन्यांनी जस्टिस रोहिणी कमिशनची जी कार्य करण्याची जी कालमर्यादा आहे ती वाढवून देण्यात आलेली आहे. आतापर्यंत 2021 आलं म्हणजे 4 वर्ष होऊन गेली, परंतु 2022 आलं, 4 वर्ष पूर्ण झाली, परंतु रोहिणी कमिशनचा रिपोर्ट अजूनही आलेला नाही. रोहिणी कमिशनचे जे रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये तकलादू पद्धतीनं काही काही अर्धवट रिपोर्ट किंवा काही 1-2 वर्षाच्या डाटा पाहण्यावरती जे रिपोर्ट आहेत ते आलेले आहेत. आणि असे रिपोर्ट येत असताना आपल्या एक गोष्ट लक्षात येते, की जनमत असे रिपोर्ट आल्यावर काय होतं, त्याची आजमाईश एक प्रकारचं तुल्यमापन केलं जातं, की असं झालं तर कसं होईल, तसं झालं तर कसं होईल, आणि मग फायनली ते ठरवलं जातं, की कशा पद्धतीने हे करावं. बहुतांशी ओबीसी फॅक्टरचे जे नेते आहेत, ओबीसीचे जे लीडर आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे, की ओबीसी समाज, कारण एस-सी, एस-टी मायनॉरिटी यांचं जातनिहाय निर्धारण हे झालेलं आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जनजातीमध्ये आपण ते केलेलं आहे. ओबीसीचं तसं झालेलं नाही. ओबीसीची जातनिहाय ही हा फक्त प्रवर्ग आहे. या प्रवर्गाची जातनिहाय छाननी काही पुढे झालेली नाही. तर ही जातनिहाय छाननी करून आता काही लोक त्याच्यावर स्वतःचे आपले जे दिवे पाजवून मायक्रो ओबीसी, मॅक्रो ओबीसी, मेजर ओबीसी, मायनर ओबीसी वगैरे सगळे शाब्दिक हे देतात. त्याला तसा काही अर्थ नाहीये. एक एस-सी, एस-टी मायनॉरिटीज, मुस्लिम हे जर सोडले तर बाकी जो सगळा जवळपास 78% भाग आहे तो ओबीसीचा आहे, ज्यांना आपण बहुजन म्हणू. आणि बहुजन विरुद्ध अभिजन अशा प्रकारचं हे युद्ध जातीच्या शस्त्रांनी होतंय की काय, अशी परिस्थिती या संपूर्ण देशामध्ये निर्माण झालेली आहे. जर तुम्ही मला 2014 नंतरच्या झालेल्या अमेंडमेंट्स आणि त्या अमेंडमेंटला जस्टिस रोहिणी कमिशनच्या नेमणुकीबाबत जो प्रकाश आहे, त्या प्रकाशात तुम्ही या सगळ्या अमेंडमेंट बघितल्या तर मला वाटतं थोडीशी आपल्याला बौद्धिक कसरत करावी लागेल. पण सत्य शोधक दृष्टीने आपण याच्याकडे जर बघितलं तर काहीतरी या ठिकाणी, या देशात, या समाजामध्ये एक प्लॅनिंग प्रस्थापितांचं असं चालू आहे, की खालचे जे लोक आहेत ज्याचं सोशल, इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल स्टेटस हे बऱ्यापैकी बॅकवर्ड आहे, मागासलेला आहे. जिथं तर घराणेशाही पॉलिटिक्स मध्ये आहे, म्हणजे कुठलाही राजकीय पक्ष घ्या, तो राजकीय पक्ष ओबीसीचा पक्षच नाहीये. तो भलत्याच कोणाचा पक्ष आहे, पण वापरले जातात त्याच्यामध्ये सगळे राबवले जातात ते ओबीसी किंवा एस-सी, एस-टी. हा जो सगळा प्रकार आहे त्याच्यामध्ये अजून जर खंड पडले तर काय होईल परिणाम, की जसे आज एस-सी, एस-टी मध्ये अंतर्गत जातकलह निर्माण झालेले आहे, तशा प्रकारचे जातकलह ओबीसी प्रवर्गामध्ये कदाचित निर्माण होऊ शकतात. आणि ते जर निर्माण झाले तर देशात अराजकमय परिस्थिती होईल. आणि एकदा कलह निर्माण झाले की त्याच्यातले जे वेगवेगळे गट असतात त्या गटांना आपल्या गळाला लावून घेणं हे राजकीय शक्तींना सोपं जातं. तसा जर हा घाट असेल तर मला वाटतं या घटना दुरुस्त्या ज्या आहेत त्याच्याकडे खूप बारकाईनं आणि विश्लेषक बुद्धीनं बघणं आवश्यक आहे. थोडक्यात ही माहिती नेटवर उपलब्ध आहे. तुम्हाला जर या बाबतीतल्या काही आर्थिक बाबतीतल्या काही घटना दुरुस्ती असेल तर जनरली आर्थिक बाबतीतली जर ती सगळ्यात सर्व दूर दूरगामी परिणामाची गोष्ट असेल तरच ती घटना दुरुस्तीमध्ये येते. नाही तर रिझॉल्युशन्स आणि साधे ठराव करून त्याच्यावरती ऑर्डिनन्स काढून संसदेमध्ये त्या पारित केल्या जातात. तोही एक घटना दुरुस्तीचा प्रकार आहे. म्हणजे घटना दुरुस्ती, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट हे जे 368च्या व्याख्येमध्ये बसत नाही, अशा बऱ्याच छोट्या मोठ्या प्रक्रियेच्या ज्या हे आहे, जिथं कायद्याची मूळ चौकट आणि घटनेच्या मूळ चौकटीला चेंज करायची असेल, बदलायची असेल तर त्याला घटना दुरुस्ती म्हणू. पण छोट्या मोठ्या प्रक्रिया स्वरूप जर काही गोष्टी, कुठे टॅक्स जास्त लावायचा, कुठे कमी करायचा, याच्यासारख्या ज्या मोठ्या सोडल्यानंतर ज्या बारीक सारीक घटना दुरुस्त्या असतात, जसं जीएसटी आणि व्हॅट ह्याच्या घटना दुरुस्त्या आहेत. पण खालचे जसं टॅक्सचं जे स्ट्रक्चर आहे ते रिझोल्युशन आणि ऑर्डिनन्सच्या माध्यमातून राबवलं जातं. त्याच्याही बद्दल जर माहिती उपलब्ध असेल तर नेटवर तुम्ही जाऊन ही माहिती काढा. थोडीशी मेहनत करा, माझी विनंती आहे तुम्हाला. आणि तितक्याने झालं नाही तर तुम्ही
निक्षून त्यांच्या तारखांचा आणि त्या रिझोल्युशनचा उल्लेख करून जर आरटीआय टाकला तर तुम्हाला त्याच्या डिटेल माहिती उपलब्ध होऊ शकते. हा तुमचा माहितीचा अधिकार या हक्काखाली येतं. त्याचाही वापर करून तुम्ही त्याबद्दलची माहिती घेऊ शकता. थोडक्यात अमेंडमेंट्स किती आहेत 214 नंतर त्याचा रुख काय आहे, त्याची दिशा व दशा कशा प्रकारची आहे हे सांगण्याचा प्रयत्न आहे. इतपर मी तुम्हाला सांगतो, आपण जेव्हा 368 368 आर्टिकल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन अभ्यासू तेव्हा त्याच्यामध्ये हे सखोल आपल्या लक्षात घ्यावंच लागेल. याच्यावर डिटेल विवेचन करावंच लागेल. आणि मला विशेष विनंती करावीशी वाटते तरुणांना, विद्यार्थ्यांना, युवकांना जे हे कॉन्स्टिट्यूशनल पारायण, संविधानाचं पारायण बघत आहेत, नित्यनेमाने ऐकत आहे, तुम्ही काही तुमचे एपिसोड जर सुटले असतील तर युट्यूबवर जाऊन मागच्या तारखांचे, कारण रोज हे पारायण होत असतं, त्याच्यामध्ये तुम्ही त्या मागच्या एपिसोड मध्येही थोडासा आढावा घेऊन त्या एपिसोडला अनुच्छेद नंबर दिलेले आहे की कुठल्या अनुच्छेदावर हे एपिसोड आहे. जर तुम्हाला तो प्रश्न तिथे वाटला तर माझी विनंती आहे तुम्ही पहिला तो एपिसोड बघा आणि इतपर जर काही प्रश्न अनुत्तरित राहिले तर निश्चितपणे तुम्ही प्रश्न विचारा. आणि 368 वर आपण जेव्हा येऊ तेव्हा भरभरून प्रश्न विचारा. अमेंडमेंट हा अतिशय महत्वाचा भाग आहे. अमेंडमेंट, पहिली अमेंडमेंट ज्याच्यातून 9वं शेड्यूल आणण्यात आलं, 52वी अमेंडमेंट 10वं शेड्यूल आणण्यात आलं. आता आपल्याकडे 12 शेड्यूल झालेले आहेत. या शेड्यूलची निर्मिती कशासाठी झाली, त्याचे परिणाम काय झाले. आज एखाद्या वेळी तुम्ही म्हणाल की ही घटना दुरुस्ती होते, त्याचे तुम्ही सांगता तसे काही परिणाम होणार नाही. हो, हे काहीतरी कपोल कल्पित आहे. पण जे परिणाम त्यावेळी सांगितले जात होते 1951-52 साली, 1985 साली, ते परिणाम तसे न होता जर विपरीत परिणाम झाले असतील आणि ते बघायला जर आपल्याकडे पुरेशा संवेदना, पुरेसा डाटा, पुरेसा अनुमान काढण्या इतकं मटेरियल उपलब्ध असेल तर आपण आज जसं निर्धारित करू शकतो की त्यावेळीची घटना दुरुस्ती सांगितलं एक होतं, केलं दुसरंच आणि झालं तिसरंच. तसं जर आताच्या घटना दुरुस्तीचं, रिझर्वेशनच्या म्हणा किंवा अर्थकारणातल्या वित्त व्यवस्थेचं म्हणा, जर तुम्ही सांगता एक, करता दुसरं आणि होणार याच्यातून तिसरं, तर शेवटी समाज परत त्या गर्तेमध्ये संभ्रमावस्थेच्या पडत राहील आणि त्याच्यातून परत तो बाहेर निघत राहील. म्हणजे पिढ्यानपिढ्या तुम्ही एका विशिष्ट कारणासाठी, विशिष्ट एखाद्या गोष्टीसाठी भांडत राहा. आम्हाला काय करायचं ते आम्ही आपलं करत राहू. ही जी प्रस्थापित आणि अभिजन वृत्ती संविधान अंमलबजावणारी आहे, ते संविधान तुम्हाला तुमचं वाटत नाही, हे एक महत्वाचं बिरुद या ठिकाणी. कारण तुमचे लोक तिथे नाही. कालच्या एका टीव्ही शोच्या डिबेटमध्ये मॅक्स महाराष्ट्राचा असाच प्रश्न निर्माण झाला की अॅट्रॉसिटीचा कायदा आणि अॅट्रॉसिटीच्या कायद्याचे जे आता चेंजेस वगैरे चालू आहे त्याच्याबद्दल आपली हे असेल सगळ्यांची मनीषा, ते एक दिवस आपण त्याच्यावर एखादं पुष्प गुंफू. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे सगळं होत असताना महत्वाचं एक आहे की ह्या कायद्याची झळ ज्यांना बसते त्यांचे प्रतिनिधी ते कायदा बदलण्यामध्ये तिथे नाहीये. याच्यामध्ये जे बदल होतात तिथं तिथं प्रतिनिधी नाहीये. शासन हे कोणा तिसऱ्याच्याच हातात आहे. त्या शक्ती काही वेगळ्याच आहे आणि त्यांना वारंवार असे कुठेतरी वर्षा 2 वर्षांनी, 6 महिन्यांनी, 1.5 वर्षांनी कुठेतरी एक असं काहूर काढून घटना दुरुस्तीचं म्हणा किंवा कायदा दुरुस्तीचं म्हणा त्याच्यामध्ये तुम्हाला भावनिक दृष्ट्या लपेटलं जातं आणि त्या लपेटीमध्ये मग बघा अमुक एक प्रवर्ग तुमच्या कसा विरोधी आहे, अमुक एक कसं तुमच्या विरोधी आहे, आम्ही तर तुमच्या बाजूला, आम्ही तर तुमच्या साईडनी काम करत असतो, हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. तर राजकारण एक महत्वाचं केंद्रबिंदू जर मानला तर त्याच्या भोवती लेजिस्लेशन आणि बाकीच्या ज्या संविधानिक संस्था आहेत त्या कशा फिरतात किंवा फिरवल्या जातात ते पाहणं फार औचित्याचं असणार आहे. आणि म्हणून संविधानामध्ये ज्या घटना दुरुस्ती असतात याकडे अगदी डोळ्यात तेल घालून त्याचा यथासांग विचार करून दूरगामी परिणामाचा आढावा घेऊन आपण त्याच्याबद्दल विवेचन करायला, त्याचं विश्लेषण करायला शिकलं पाहिजे. आहे तसं स्वीकारणं हे बुद्धी प्रामाण्याचं लक्षण नाही आहे, हे शब्द प्रामाण्याचं लक्षण आहे. आहे ते तसं का आहे आणि त्याचे परिणाम काय होतात, आजपर्यंत असं झालेलं आहे का, मग त्याचे परिणाम आपल्या डोळ्यासमोर आहेत ते कसे झालेले आहेत, त्यावेळीची उद्दिष्ट काय होती, आजची उद्दिष्ट काय आहेत. एक भारतामध्ये एक सक्षम लोकशाही, प्रगतशील राज्य उभं करावं, हा जर घटनेचा मूळ उद्देश होता तर 75 वर्षानंतर कर्जबाजारी भारत उभा राहतोय हा उद्देश तर घटनेतून सफल झालेला नाहीये. म्हणजे
जेव्हा एखादी गोष्ट आपण बघतो तेव्हा तिची निर्मिती, तिच्या निर्मितीची कारण, तिच्या निर्मितीचा उद्देश आणि ते उद्देश पूर्ती झालेली आहे का? आणि मग कसं होतं शेवटी वारंवार माझ्या सुद्धा विवेचनामधून येतं की अंतर्मुख होऊन याच्याकडे बघावं. शेवटी दोष कोणाला? पब्लिकचा. तुम्ही आहात म्हणून ते तसं आहे. तुमच्यात ही न्यूनता आहे म्हणून ते तसं आहे. म्हणजे एखादा पेशंट आला, त्याचा रोग निदान करून त्याचा रोग निवारण करायचं आहे. डॉक्टर त्याला सांगतो, "तुझ्या चालीरीतीच बेकार आहे, तुझं खाणं-पिणं चांगलं नाहीये, तुझं काही म्हणजे ठीक आहे ते सांगणं. पण तुम्ही डॉक्टर आहात ना. तुम्ही त्याला ते सगळं सांगत बसण्यापेक्षा त्याच्या रोगावर औषध काय ते द्या आणि त्याने पुढे काय करावं, नाही करावं ते प्रिस्क्राईब करून सांगा." हा जो सगळा प्रकार आहे, हा प्रकार खरोखर मार्मिक आहे. मला आनंद आहे तुम्ही लोकं मध्ये-मध्ये प्रश्न विचारता आणि या प्रकारे उत्तर देण्याची संधी याच्यामधून उपलब्ध होते. पण याचा यथासांग अभ्यास आपण असाच करत राहू. अभी लेक्चर बाकी है, अभी पिक्चर बाकी है. आता फक्त 3 से आपण पूर्ण केलेले आहेत. आज आपण 307 पूर्ण करून 300चा टप्पा ओलांडलेला आहे आणि आज 14वा भाग आहे भारतीय संविधानाचा. त्याला आपण सुरुवात करणार आहोत. भारतीय संविधानाचा भाग 14 ज्याच्यामध्ये संघराज्य आणि राज्य यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या सेवा. प्रकरण 1 सेवा. सर्व्हिसेस. आतापर्यंत आपण हक्क, अधिकार, वित्त व्यवस्था, विधानमंडळ, संसद, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, त्यांच्या अधिकाराखाली असलेली पदं वगैरे वगैरे सगळं बघितलं. त्यानंतर वित्त व्यवस्था, टॅक्स हे सगळं बघितलं. आता सर्व्हिसेस, राज्य आणि केंद्र शासनाच्या अखत्यारीत त्यांच्या नियंत्रणाखाली येणाऱ्या ज्या सेवा आहे त्या कुठल्या आहे, त्या सेवेचे सगळे कर्ते धर्ते कोण आहेत, कुठल्या पदाला कुठलं नामविधान देऊन कुठले अधिकार दिलेले आहेत आणि त्या बरहुकूम ह्या सेवा कशा चालतात. तुम्ही बघितलं असेल वित्त व्यवस्थापनाची जी चौकट बसवलेली आहे, राज्य आहे, केंद्र आहे, आपसातली राज्य आहे, केंद्राचे आंतरराष्ट्रीय व्यापार आहे, या सगळ्या बाबतीतली तशीच या सेवांच्या बाबतीत अंतर्गत आणि बाहेर इंटरनॅशनल इंडियन फॉरेन सर्व्हिसेस मध्ये आपले लोक बाहेर देशामध्ये जाऊन सर्व्हिस करतात किंवा मग आर्मीच्या काही विंग्स आहे त्या आपल्या बाहेर देशामध्ये गुप्तवार्तेच्या विंग आहेत त्या इतर ठिकाणी जाऊन काम करतात. अँबॅसेडर्स आणि एम्बेसी आपल्याकडे सगळ्या देशांच्या एम्बेसी आहेत आणि आपलीही एम्बेसी सगळ्या देशांमध्ये आहे. हा जो सगळा सेवा शर्ती अटीचा व्यवहार आहे तो कसा चालतो तो आपल्याला या भाग 14 मध्ये समजून घ्यायचा आहे. भाग 14 कडे बघत असताना आपण पहिला अनुच्छेद 308 त्याचा मथळा आहे अर्थ लावणे. कशाचा काय अर्थ लावावा त्याबद्दल 308 असं म्हणतं की या भागात संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर राज्य या शब्द प्रयोगात जम्मू व काश्मीर या राज्याचा समावेश होत नाही. जम्मू आणि काश्मीर या राज्याचा समावेश राज्य या संकल्पनेमध्ये होत नाही. आता 370 अनुच्छेद हटवल्यानंतर तो होतो की नाही असा सहज प्रश्न तुमच्या मनात निर्माण होईल. तर तशी तरतूद किंवा तशी दुरुस्ती अजून तरी 308 मध्ये आलेली नाही. याचा अर्थ अजूनही म्हणजे 370 हटवल्यानंतर सुद्धा राज्य या संकल्पनेचा उल्लेख जम्मू काश्मीरला सोडून इतर भारत असा होतो. कशाच्या बाबतीत? सर्व्हिसेसच्या बाबतीत, सेवांच्या बाबतीत. केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या ज्या सेवा आहेत इतर बाबतीत होत असेल, इतर भौगोलिक सांस्कृतिक वित्तीय व्यवस्थापनाच्या अनुषंगाने तो होत असेल. हळूहळू जेव्हा सर्व्हिसेस पण एक होतील म्हणजे इकडचे अधिकारी तिकडे तिकडचे अधिकारी इकडे असा जो भाग सुरू होईल जो आजपर्यंत 370 असल्यामुळे नव्हता पण 370 हटवल्यामुळे होईल तेव्हा कदाचित या अनुच्छेदामध्ये घटना दुरुस्ती समाविष्ट केली जाईल. पण आजच्या तारखेला तो प्रघात सर्व्हिसेस या बाबतीत जम्मू काश्मीरला लागून असल्यामुळं राज्य या संकल्पनेचा अर्थ जम्मू काश्मीर सोडून इतर भारत असा लावण्यात येईल हे 308 अनुच्छेद सांगतं. पुढे 309 अनुच्छेद असं म्हणतं की संघराज्य किंवा राज्य यांच्या सेवेत असणाऱ्या व्यक्तीची भरती आणि त्यांच्या सेवा शर्ती, त्यांचं रिक्रुटमेंट आणि टर्म्स ऑफ सर्व्हिसेस
त्यांच्या सेवा शर्ती काय असतील ते या संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून समुचित विधानमंडळाच्या अधिनियमाद्वारे संघराज्याच्या किंवा कोणत्याही राज्याच्या कारभारासंबंधातील लोकसेवांमध्ये पब्लिक सर्व्हिसेस लोकसेवांमध्ये आणि पदांवर करावयाची भरती व तिथे नियुक्त केल्या जाणाऱ्या व्यक्तीच्या सेवा शर्ती यांचे विनियमन करता येईल. कोणाला करता येईल? समुचित विधानमंडळाच्या अधिनियमाद्वारे. पॉवर कोणाला दिले? विधानमंडळाला. पण विधानमंडळाला जे पॉवर दिलेले आहे संविधानाच्या तरतुदीच्या अधीन राहून समुचित विधानमंडळाच्या अधिनियमाद्वारे संघराज्याच्या किंवा कोणत्याही कारभारासंबंधी लोकसेवांमध्ये आणि पदावर करावयाची भरती तेथे नियुक्त केल्या जाणाऱ्या व्यक्तीच्या सेवा शर्ती तिचे विनिमय करण्यात येईल. संघराज्याच्या दिलेल्या ज्या सेवा आहेत त्या सेवेबाबतची राज्याच्या विधिमंडळाला भरती करून घेण्याची तरतूद करता येईल. थोडक्यात पोलीस सर्व्हिसेस आहे तसं इंडियन पोलीस सर्व्हिस आहे, तसं महाराष्ट्र पोलीस सर्व्हिस असणार, तसं कर्नाटक पोलीस सर्व्हिस असणार. त्यांच्या विधिमंडळामध्ये मग कर्नाटक पोलीस सर्व्हिस मध्ये काय काय कोणाला कुठे पदावर द्यायचं या सगळ्या बाबतचे नियम कर्नाटकचं विधानमंडळ करू शकेल, तसं महाराष्ट्राचं करू शकेल, भारतातल्या प्रत्येक राज्याचं तसं करू शकेल. पण संघराज्याच्या ज्या सर्व्हिसेस आहे त्याच्या प्रतिरूप सर्व्हिसेस तयार करण्यासाठी राज्याला ही रचना तशी करून घेता येईल, तशी त्यांना करावी लागेल त्यांच्या विधानमंडळात. परंतु असे की संघराज्याच्या कारभारासंबंधातील सेवा व पदे त्यांच्या बाबतीत राष्ट्रपती किंवा तो जो निर्देश देईल अशी व्यक्ती आणि राज्याच्या कारभारासंबंधातील सेवा व पदे यांच्या बाबतीत राज्यपाल किंवा तो निर्देश देईल अशी व्यक्ती या अनुच्छेदाखालील समुचित विधानमंडळाच्या अधिनियमाद्वारे किंवा त्या अन्वये त्याबाबत तरतूद केली जाईपर्यंत अशा सेवांमध्ये व पदावर करावयाची भरती व तिथे नियुक्त केल्या जाणाऱ्या व्यक्तींच्या सेवा शर्ती याचे विनियमन करणारे नियम करण्यास सक्षम असेल आणि याप्रमाणे केलेले कोणतेही नियम अशा कोणत्याही अधिनियमांच्या तरतुदींना अधीन राहून प्रभावी होतील. पहिल्या भागामध्ये 309चा 2 पॅरेग्राफ आहे. पहिल्या पॅरेग्राफ मध्ये अशा प्रकारे सेवाची भरती करण्यासाठी त्यांना तर म्हणजे अधिकार दिलेले आहेत राज्याच्या विधानमंडळांना. कशाच्या धर्तीवर? संघराज्याच्या धर्तीवर. खालच्या पॅरेग्राफ मध्ये त्या अनुषंगाने जी नियमावली तयार करायची असेल ती नियमावली तयार करण्याचं स्वातंत्र्य हे राज्यपालाच्या अधीन राज्याच्या विधानमंडळाला देण्यात आलेलं आहे. परंतु कशाच्या आधारे होणार? राष्ट्रपतीने संघराज्यासाठी ज्या प्रकारची नियमावली निर्माण केलेली आहे त्या नियमावली प्रमाणे असणार. परंतु राज्यांना स्वतःची नियमावली त्याच्यामध्ये टाकून जर स्वतः एखादी नियमावली त्याच्यात इन्क्लूड करायची असेल जी संघराज्याच्या सूचीमध्ये नाहीये त्याची परवानगी राज्यपालाकडून राज्यपाल पर्यायाने राष्ट्रपतीकडून घेऊन ती करण्यात येईल. त्याच्यात कोड ऑफ कंडक्टचा थोडासा भाग येतो. तुम्ही जर बघितलं की IAS अधिकारी त्यांचं कोड ऑफ कंडक्ट कोण ठरवणार? त्यांचं कोड ऑफ कंडक्ट हे केंद्र शासन ठरवणार. केंद्र शासन आणि कोड ऑफ कंडक्ट हे कशावरती असावं त्याचे ठोकताळे दिलेले असणार. मग त्या गोष्टींवर डिटेल नियम, कायदा, नियम आणि नियमावली या 2-3 गोष्टी आपण कायद्यातल्या जरा बघून घ्यायला पाहिजे. या नियमाअंतर्गत असं परिशिष्ट त्याच्यामध्ये अनुसूची ही सगळी नियमावली त्याच्यात प्रक्रिया वगैरे दिलेली असते. अर्थात केंद्राच्या ठिकाणी ढोबळमानाने हे सगळं सांगितलेलं असतं की हे अशा प्रकारचं कोड ऑफ कंडक्ट असलं पाहिजे, ते नीतिमान असलं पाहिजे, ते प्रामाणिक असलं पाहिजे, ते भ्रष्टाचार होता कामा नये वगैरे असे सगळे हे मोठे शब्द वापरून एक व्यापक त्याला कॅनव्हास दिलेला असतो. मग प्रामाणिक असणं म्हणजे नेमकं काय? कुठे कुठे तुमची प्रामाणिकपणा दिसली पाहिजे, ती कशी असली पाहिजे. नीतिमान असणं म्हणजे कुठे कुठे ती नीतिमत्ता दिसली पाहिजे तुमच्या कामामध्ये, तुमच्या वर्तणुकीमध्ये, तुमच्या प्रायव्हेट लाईफ मध्ये, तुमच्या पब्लिक लाईफ मध्ये. काही काही सर्व्हिसेस मध्ये तुम्हाला पब्लिक प्लेस मध्ये जाऊन उत्सव वगैरे साजरे करणं किंवा स्वतःच तिथे एक्सपोजर करणं हे अनितिमान लक्षण समजलं जातं. गैरकायदेशीर जरी नसलं तरी अनैतिक समजलं जातं. तर त्यासाठी तो कोड असतो. तो कोड या ठिकाणी आपण विचारात घेतला तर मला वाटतं हा 309 अनुच्छेद आपल्या लक्षात येतो.
की ही जी नियमावली तयार करायची, नियम तयार करायचे, कायदा तयार करायचे, कायद्यावरून नियम तयार करायचे, नियमावरून नियमावली तयार करायची. तर ह्या ह्या सगळ्या गोष्टीचा जो संदर्भ आहे तो या दुसऱ्या पॅरेग्राफचा अनुच्छेद 309 असा आहे की हे सगळं डिटेल नियमावली तयार करण्याचे हे राज्य विधिमंडळास अधिकार असतील. राज्य विधिमंडळ त्याप्रमाणे करेल, परंतु ही नियमावली केंद्र शासनाने घालून दिलेल्या पायंड्याप्रमाणे त्यांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे होईल किंवा त्यांच्या सर्व्हिसेससाठी जी मार्गदर्शक तत्व अशा नियमावलीची नेमून दिलेली आहे त्याचा विचार केल्याशिवाय राज्य शासन तशा प्रकारची नियमावली तयार करणार नाही. याचा अर्थ असा की राज्य शासन त्याच्यामध्ये काही ऍड करू शकतात. एखादा दुर्गम भाग आहे, दुर्गम भागामध्ये काही विशेष कल्चरल म्हणा किंवा जिओग्राफिकल म्हणा, भौतिक गोष्टी पाहणं आवश्यक आहे. अशा वेळी काही पायंडे टाकणं हे राज्य शासनाचं अधिपत्य, त्यांचं प्रेरोगेटिव्ह असं समजलं जाईल. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला हे नियमाचा संच कसा असेल, संघराज्य आणि राज्य यांच्या सेवेत असणाऱ्या व्यक्तींची भरती व त्यांच्या सेवा शर्ती याच्याबद्दल राज्य आणि केंद्र त्याच्यामध्ये कसा संबंध असणार आणि हा संबंध ठेवण्याचं 309 हे अनुच्छेद इथं आणण्याचं कारण असं आहे की भारत हा एकसंघ देश आहे. तिथे एकदम नियम बदलले, इथे एकदम नियम बदलले, त्याच्यामध्ये डिस्पॅरिटी. मग राज्य काय म्हणायला येईल तसं करतं आणि केंद्र काय म्हणायला येईल ते तसं करतं. एका कलेक्टरच्या नीतिमत्तेची नियमावली कर्नाटकमध्ये वेगळीच आहे आणि ती महाराष्ट्रात वेगळीच आहे. थोडाफार फरक असू शकेल त्यांच्या भौतिक आणि सांस्कृतिक कक्षा लक्षात घेता, परंतु आमूलाग्र किंवा मोठा बदल याच्यामध्ये संभवू नये, कारण त्याशिवाय राज्य एकसंघतेने कार्य करणार नाही. आणि शिवाय जे आपले प्रमुख 3 क्रिमिनल कायदे आहेत, इंडियन पिनल कोड, क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्ट, ह्या 3 कायद्याचा अंमल राज्यांमध्ये आणि देशामध्ये सर्वत्र सारखा होणं अत्यावश्यक आहे. तुम्ही जर एक मापदंड एका राज्यामध्ये गुन्हेगारांसाठी वेगळा लावला आणि दुसऱ्या राज्यामध्ये त्याहून वेगळा लावला तर निश्चितपणे हे अराजकमय सिच्युएशन निर्माण होईल. 309 या ठिकाणी हे सांगतं की केंद्र शासनाच्या नियमावली सारखीच, त्यांच्या कायद्यासारखेच कायदे हे राज्याच्या विधानमंडळांना करावे लागतील. तिथे राष्ट्रपतीने दिलेले काय आदेश आहे त्याचा विचार राज्यपाल करून त्या दृष्टीनं राज्याच्या विधानमंडळाकडून तशी नियमावली करून घेईल. विशेष करून भरती आणि सेवा शर्ती. भरती करण्याचे जे नियम आहेत ते नियम केंद्र आणि राज्य यांचे साधारण सारखे असले पाहिजे. आता भरती करत असताना एखाद्या सैनिकाची किंवा एखाद्या पोलीस शिपायाची छाती एवढी असली पाहिजे, उंची एवढी असली पाहिजे असं केंद्र म्हणतं आणि राज्यामध्ये ते कमी अधिक होईल तर परत प्रॉब्लेम होतील. कमी अधिक होऊ शकतं. कुठल्या परिस्थितीत होऊ शकतं? एखादं राज्य असं आहे की जिथे सगळे कमी उंचीचेच लोक आहेत. ओडिसा म्हणा किंवा काही बाकी ठिकाणी आपण विचार केला तर जिथे काही आदिवासी लोक आहेत. एक चांगलं उदाहरण तुम्हाला सांगतो. गडचिरोली जिल्ह्यामध्ये आदिवासी जे बांधव आहेत त्यांना नक्षलाईटचा सामना करण्यासाठी म्हणून मोठ्या संख्येने भरती करून घ्यावं किंवा पोलीस सेवेमध्ये समाविष्ट करून घ्यावं असा जेव्हा रिझॉल्युशन काढलं तेव्हा गोपीनाथ मुंडे मला आठवतं गृहमंत्री होते आणि त्यांच्या असं निदर्शनास आणून देण्यात आलं की इथे जे आदिवासी लोक जे राहतात आहे त्यांची मुलं आहेत हे बऱ्यापैकी काही भागामध्ये कुपोषित आहे किंवा निसर्गतः त्यांची वाढ एका विशिष्ट उंचीपर्यंत किंवा त्यांच्या छातीचं मोजमाप एका विशिष्ट उंचीपर्यंतच असतं. तर तुम्ही या भागासाठी ते नियम बदलून कमी करावे, त्यांच्या कमी उंची गृहीत धरावी आणि कमी छाती फुगवणे किंवा छातीचं आकारमान असावं ते मोजमाप कमी करावं आणि त्यावेळी तसं स्पेशल रिझॉल्युशन काढण्यात आलं होतं. म्हणजे नियमांमध्ये बदल हे भौगोलिक आणि सांस्कृतिक पद्धतीनं होऊ शकतात, परंतु ओव्हरऑल जो ढाचा आहे तो ओव्हरऑल ढाचा केंद्र शासनासारखाच राज्य शासनाकडे असावा असा प्रघात 309 इथे घालून दिलाय. पुढे पुढे आपण जेव्हा 310, 311, 12 बघूया अजून या बाबतीतला उलगडा स्पष्ट होत जाईल. आज आपण नुसती भाग 14 ला सुरुवात केलेली आहे. 308 आणि 309 दोन अनुच्छेद आज आपण संपवले. उद्या दिनांक 19 जानेवारी 2022 ला आपण 164व पुष्प गुंफताना या केंद्रीय आणि राज्य
शासनाच्या नियंत्रणाखाली त्यांच्या करीत असणाऱ्या सेवा व त्यांची भरती आणि सेवा शेवटी याच्याबद्दलचं विवेचन पुढे बघणार आहोत. तोपर्यंत वेळेअभावी आपल्या परवानगीने रजा घेतो. धन्यवाद.